हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण न्यू प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत. ते कशासाठी तर ई कॉमर्स लॉग इन फॉर्मसाठी करणार आहोत. ओके, तर प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये आपण कोणतं घेतलेलं टेस्ट केस कोणासाठी जनरेट केलेल्या होत्या तर फॉर रेल्वे रिझर्वेशन फॉर्मसाठी आपण काय केलेल्या टेस्ट केसेस डिझाईन केलेल्या होत्या. राईट, तर आता आपण कशासाठी बघणार आहोत डिझाईन टेस्ट केस फॉर ई कॉमर्स लॉग इन फॉर्म. मग ई कॉमर्स म्हणजे काय तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन आणा. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, जो कोणी सेलर असणार आहे, जो कोणी विकणारा असणार आहे, तो त्याचे जे काही प्रोडक्ट्स असतील, ओके, त्याच्या ज्या काही वस्तू असतील तर काय करतो त्या ऍडव्हर्टाइजमेंट करतो. त्याची जे काही डिटेल्स असतील, मग त्याची इमेज असू दे, त्याची प्राइस असू दे, ओके, त्याच्या क्वालिटीज असू देत, क्वांटिटीज, हे सगळं काय करतो तो डिस्प्ले करतो. मग ते जे काही प्रोडक्ट आहे तो विकत घेणारा जो कोणी असणार आहे, परचेस करणारा, तो काय करतो कधीही कोणत्याही टायमिंगला ती पर्टिक्युलर वस्तू काय करू शकतो परचेस करू शकतो. मग ह्याच्यामध्ये काय होतं, हे आपण ऑनलाईन प्रोसिजर ठेवल्यामुळे जो कोणी कस्टमर असणार आहे आणि जो कोणी विकणारा असणार आहे, ओके, सेलर असणार आहे, ह्या दोघांच्या मध्ये जे काही गॅप असणार आहे, डिस्टन्स असणार आहे, ते रिड्यूस होतं ह्या ई कॉमर्समुळे. राईट, ऑटोमॅटिक त्यांचा जो काही वेळ असणार आहे तो सुद्धा काय होतो रिड्यूस होतो. सो ई कॉमर्स काय असणार आहे, हे सध्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे एखादी प्रोडक्ट असू दे किंवा एखादी वस्तू खरेदी विक्रीसाठी. ओके, मग ते विकणाऱ्याला पण इझी जातं आणि विकत घेणाऱ्याला पण काय होतं त्याचा फायदा होतो. तर आज आपण काय करणार आहोत ई कॉमर्स ह्या लॉग इन फॉर्मसाठी टेस्ट केसेस डिझाईन करणार आहोत. राईट, मग सर्वात आधी आपण काय करणार तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं आपण एक्सेल ओपन करणार आहोत. ओके, मी ब्लँक पेज एक ओपन केलेला आहे. आता याच्यामध्ये मी काय करते, सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्यांदा आपण काय करतो शीट नेम चेंज करतो. मग आपण टेस्ट केसेस जनरेट करणार आहे, सो TC दिलं मी. नेक्स्ट कशासाठी करणार आहे तर ई कॉमर्स साठी करणार आहे, बरोबर, ई कॉमर्स साठी. आणि त्याच्यानंतर हे प्रॅक्टिकल नंबर 5 आहे, सो त्याला मी नंबर देते 05. ओके, किंवा 5 दिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. नेक्स्ट काय सांगितलं मी, कोणत्याही प्रोजेक्टसाठी आपण ज्यावेळी टेस्टिंग करणार असतो त्यासाठी टेस्ट केस टेम्पलेट गरजेचं असतं. आणि टेस्ट केस टेम्पलेटसाठी पहिल्यांदा टेस्ट केसेस डिझाईन कराव्या लागतात. म्हणून टेस्ट केस डिझाईन करत असताना सर्वात फर्स्ट कॉन्टेंट कोणता असणार आहे तर तो असणार आहे प्रोजेक्ट नेम. कोणत्या प्रोजेक्टसाठी करतोय ते समजलं पाहिजे ना, सो पहिला असणार आहे प्रोजेक्ट नेम. ओके, नेक्स्ट कोण असणार आहे तर तो असणार आहे मॉड्यूल नेम, कारण कोणत्याही प्रोजेक्टच्या अंडर नंबर ऑफ मॉड्यूल्स डिझाईन केलेले असतात, त्याचं टेस्टिंग करणं गरजेचं असतं. सो कोण येणार मॉड्यूल नेम. त्याच्यानंतर कोण येणार तर तो येणार आहे कोण क्रिएट केलेला आहे, सो क्रिएटेड बाय. राईट, त्याच्यानंतर कोण येणार तर तो कधी क्रिएट केलेला आहे त्याच्यासाठी क्रिएशन डेट. ओके, नेक्स्ट कोण येणार, हे कोणतरी रिव्ह्यू करणार ना जे बनवलेलं आहे ते, कस्टमर क्लायंट कोण असेल तो व्हॉटेवर, मग रिव्ह्यू येणार, सो रिव्ह्यू बाय. आता हे कधी रिव्ह्यू केले हे पण समजलं पाहिजे, सो नेक्स्ट कोण येणार रिव्ह्यू डेट. ओके, हे सगळे कंटेंट सगळ्याचे सेम असणार आहेत, फक्त त्याच्या अंडरच्या ज्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस, त्यांचा जो काही ID असेल किंवा त्याचं जे काही डिस्क्रिप्शन असेल, इनपुट डेटा असेल, हे फक्त काय असतं डिफरंट असतं प्रत्येक प्रोजेक्टसाठी. राईट, हे मी सगळं बोल्ड करते म्हणजे तुम्हाला काय होईल क्लिअर दिसेल. कलर करते म्हणजे कसं तुम्हाला पटकन ते दिसून येईल. विजिबल आहे ना सगळ्यांना. ओके, आता आपण काय करणार आहोत टेस्ट केसेस क्रिएट करणार आहोत. प्रत्येक टेस्ट केसेसला त्याचा असा युनिक ID असतो, सो मी प्रत्येकाला ID देते टेस्ट केस ID. नेक्स्ट त्या टेस्ट केसचं डिस्क्रिप्शन किंवा ऑब्जेक्टिव्ह म्हणू शकता किंवा त्या टेस्ट केसचं नेम
काही सुद्धा तुम्ही तुम्हाला जे कन्व्हिनियंट आहे ते म्हणू शकता. ओके. नेक्स्ट कोण येणार तर त्याच्या स्टेप्स. त्याच्यानंतर काय येणार, जे काही आपण इनपुट्स देणार आहे तो इनपुट डेटा. नेक्स्ट कोण येणार, आता इनपुट डेटा दिल्यानंतर आपल्या काही एक्सपेक्टेशन्स असणार ना. आता हे इनपुट दिले तर हा एक्सपेक्टेड रिझल्ट आहे. सो एक्सपेक्टेड रिझल्ट. पण दिल्यानंतर जेव्हा आपण एंटर केल्यानंतर इनपुट डेटा ऍक्च्युअल रिझल्ट डिफरंट आहे की सेम ते चेक केलं पाहिजे. सो नेक्स्ट कोण येणार, ऍक्च्युअल रिझल्ट. आणि जर बोथ सेम असेल एक्सपेक्टेड अँड ऍक्च्युअल तर त्याचं स्टेटस काय होणार, पास होणार. सो नेक्स्ट कॉलम कोण येणार, स्टेटस. लक्षात येते का. ओके. हा रो पण मी काय करते बोल्ड करून घेते म्हणजे तुम्हाला पटकन विजिबल होईल. राईट. नेक्स्ट आता टेस्ट केस आयडी दिलेला आहे तर आता आपण नवीन टेस्ट केस जनरेट करणार आहोत. सो मी काय करते त्याला युनिक आयडी देते. टेस्ट केस नंबर देऊया 1. ओके. तुम्ही 01 दिला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता हे कशासाठी करणार आहोत आपण तर युजर नेम. कशासाठी करूया, युजर नेम साठी. ओके. तर आता जेव्हा युजर नेम देतो आपण, हे सगळं कशासाठी बघतोय आपण, ई कॉमर्स लॉग इनच्या फॉर्मसाठी. मग त्याच्यामध्ये सपोज युजर नेम ही एक फील्ड आहे तर त्याच्यासाठी काय एंटर करणार आपण स्टेप्स किंवा कंडिशन्स. ते जे काही युजर नेम आहे ते अल्फा न्यूमरिक असलं तरी चालेल. आता अल्फा न्यूमरिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अल्फाबेट्स A to Z पर्यंत प्लस नंबर्स 0 to 9 पर्यंत ह्या दोघांचा यूज करून तुम्ही युजर नेम काहीही देऊ शकता. ओके. सो स्टेप्स मध्ये आपण ते एंटर करूया. एंटर the username in alpha न्यूमरिक अल्फाबेट्स. आता अल्फा न्यूमरिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये अल्फाबेट्स पण येणार A to Z अँड नंबर्स पण येणार. अल्फाबेट्स फ्रॉम A to Z. आणखीन कोण येणार, अँड नंबर फ्रॉम 0 to 9. राईट. हे मी कट पेस्ट करते म्हणजे कसं जास्त स्पेस लागणार नाही. ओके. नेक्स्ट असणार आहे तो आहे इनपुट डेटा. तर पहिली युजर नेम साठीची स्टेप्स घेतली काय, तर जे काही युजर नेम असणार आहे ते अल्फा न्यूमरिक मध्ये असू दे. जेणेकरून अल्फा न्यूमरिक म्हणजे काय सांगितलं मी, त्याच्यामध्ये अल्फाबेट्स प्लस नंबर्स दोन्ही पण असतील, त्यांचा यूज करून युजर नेम तुम्ही देऊ शकताय. ओके. तर आता इनपुट डेटा दिला, सपोज मी दिला ABC 1 2 3 दोन्ही दिलं, अल्फाबेट पण दिलं नंबर्स पण दिले, म्हणजे हे अल्फा न्यूमरिक झालं. राईट. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार तर इट शुड ऍक्सेप्ट दी युजर नेम. हा काय येणार त्याचा ऍक्सेप्टेड रिझल्ट येणार. इट शुड ऍक्सेप्ट दी युजर नेम, कारण आपण युजर नेम हे कशात सांगितले, अल्फा न्यूमरिक मध्ये. सो ऍक्सेप्ट दी युजर नेम येणार. नेक्स्ट ऍक्च्युअल रिझल्ट काय येणार, अल्फा न्यूमरिक मध्ये सांगितलंय ना, मग आपण दोन्ही टाकलं ABC 1 2 3 तर ऍक्च्युअल रिझल्ट पण काय होणार, ऍक्सेप्टेड होणार. सो ऍक्च्युअल रिझल्ट मध्ये काय डिस्प्ले होणार, इट इज ऍक्सेप्टेड युजर नेम. ऍक्सेप्टेड दी युजर नेम. राईट. मग आता जर ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आहे का, आणि जर सेम असेल तर काय येणार, त्याचं स्टेटस पास येणार. राईट. सो हे आपण काय बघितलं, टेस्ट केस 1 बघितली जी युजर नेम साठी होती. ओके. आता ह्याला बोल्ड करते म्हणजे तुम्हाला दिसून येईल लगेचच.
ओके, आता नेक्स्ट टेस्ट केस क्रिएट करूया, ती पासवर्डसाठी करूया आपण. ओके, मग नेक्स्ट टेस्ट केस आहे सो त्याला आपण युनिक आयडी देऊया, टेस्ट केस नंबर 2 देऊया. ओके, आता कशासाठी घेऊया ते आपण पासवर्डसाठी घेऊया. तर त्याच्या अंडर स्टेप काय येणार पासवर्डसाठी, तर पासवर्ड सुद्धा काय असू शकतो, अल्फा न्यूमरिक म्हणून आपण कंडिशन देऊया. म्हणजे पासवर्ड सुद्धा A to Z and 0 to 9 इन बिटवीन असला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, मी हे कॉपी पेस्ट करते. नेक्स्ट नंबर्स पण आहे. ओके, सपोज आता पासवर्डसाठी मी पासवर्ड हा घालूया. सपोज 789XYZ असा मी पासवर्ड घातला, तर याच्यामध्ये पण नंबर्स पण आले आणि अल्फाबेट्स पण आले. ओके, म्हणजे हे अल्फा न्यूमरिक झालेलं आहे. राईट, मग आता एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, तर इट शुड एक्सेप्ट दी पासवर्ड. ओके, कॉपी पेस्ट करते, पासवर्ड टाकते. ओके, तर ऍक्च्युअल रिझल्ट चेक केला पाहिजे. एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे, कारण इनपुट देताना आपण अल्फाबेट्स प्लस नंबर्स दिलेले आहेत. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय होणार, इट शुड ऍक्सेप्ट दी पासवर्ड होणार. मग ऍक्च्युअली काय झालंय, तसं झालंय का, तर झालंय, इट इज ऍक्सेप्टेड दी पासवर्ड. राईट, सो इथं काय झालं, ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आलेला आहे. सो स्टेटस काय येणार, याचं पास येणार. जर सेम नसेल तर तिथं काय आलं असतं, स्टेटस फेल आलं असतं. ओके, सो मी काय करते आता, हे पण बोल्ड करते ही टेस्ट केस. राईट, सो आपण हे कशासाठी केलं, पासवर्डसाठी केलेलं आहे. आता नेक्स्ट टेस्ट केस आपण क्रिएट करूया, ती सबमिट या बटनसाठी. मग सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर स्टेप्स काय येणार, जर तुम्ही टाईप केलेला जो काही युजर नेम आणि पासवर्ड व्हॅलिड असेल, आणि जर नेक्स्ट स्टेप काय येणार, सबमिट बटनवर क्लिक करा. आणि जर सबमिट बटनवर क्लिक केलं तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय होणार, इट शुड गोज टू नेक्स्ट पेज. तो काय झाला पाहिजे, नेक्स्ट पेजला गेला पाहिजे. मग ऍक्च्युअल रिझल्ट चेक करायचा, तर इट इज गोइंग टू दी नेक्स्ट पेज. ते नेक्स्ट पेजला जातं तिथं. ओके, जर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड व्हॅलिड असेल तर मग ते काय होतं, ऍक्च्युअल रिझल्ट मध्ये ते नेक्स्ट पेजला जातं. म्हणजेच इथं त्याचं स्टेटस काय होणार, मग पास होणार. कारण एक्सपेक्टेड रिझल्ट काय होता, इट शुड गो टू नेक्स्ट पेज. मग ऍक्च्युअली तसं झालं, काय झालं, इट इज गोइंग टू दी नेक्स्ट पेज. सो हे दोघं सेम असल्यामुळे त्याचं स्टेटस काय होणार, पास होणार. लक्षात येतंय का. सो आत्ताची जी काही टेस्ट केस आपण क्रिएट करणार आहोत, दॅट इज टेस्ट केस नंबर 3. ती कशासाठी करणार आहोत, सबमिट या बटनसाठी. मग सबमिट या बटनसाठी मी काय सांगितलं तुम्हाला, काय स्टेप्स करणार तुम्ही, आफ्टर व्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. ओके, आफ्टर व्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. आणि नेक्स्ट काय करायचं, क्लिक ऑन सबमिट बटन. ओके, मग असं केल्यानंतर काय होणार, इथे इनपुट डेटा येणार का, नाही येणार. बरोबर, मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय होणार, तर इट शुड गोज टू दी नेक्स्ट पेज. ओके, मग तसं गेलं का, ऑफकोर्स गेलं, इट इज गोइंग टू दी नेक्स्ट पेज.
ओके. सो एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ऍक्च्युअल रिझल्ट सेम आला आहे. सो ह्याचं स्टेटस काय येणार? पास येणार. लक्षात येतंय का? ओके. हे आपण कशासाठी केलं? तर सबमिट या बटनसाठी. मग त्याच्या अंडर मी स्टेप्स काय सांगितल्या होत्या की तो युजर नेम आणि पासवर्ड जर व्हॅलिड असेल तर सबमिट या बटनवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर काय केलं जातं? ऍक्च्युअल रिझल्ट प्रमाणे ते नेक्स्ट पेजला मूव्ह ऑन होतं. ओके. आता नेक्स्ट केस पुन्हा आपण क्रिएट करूया, ती कॅन्सल या बटनसाठी करूया. आता आपण कशासाठी केली? सबमिट या बटनसाठी केली. आता आपण काय करूया? नेक्स्ट टेस्ट केस जी जनरेट करणार आहोत ती टेस्ट केस आपण कॅन्सल या बटनसाठी क्रिएट करूया. तर नेक्स्ट टेस्ट केससाठी मी टेस्ट केसला आयडी देते TC. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठली टेस्ट केस असणार आहे? टेस्ट केस नंबर 4. सो त्याला नंबर देते 4. आणि कशासाठी करतोय आपण? तर कॅन्सल या बटनसाठी. ओके. सो याच्यामध्ये स्टेप्स काय येणार? तर क्लिक ऑन कॅन्सल बटन. ह्याची स्टेप काय येणार? त्या कॅन्सल या बटनवरती क्लिक करा. राईट. सो मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय होणार? इट शुड रिमेन इन लॉग इन पेज विथ ब्लँक फील्ड्स. जर आपण सपोज आता तुम्ही जीमेल ओपन केलाय. ओके. मग जीमेल ओपन केल्यानंतर तुम्ही काय करणार? तुमचा जो काही आयडी असणार आहे तो आणि पासवर्ड टाईप करणार. ओके. आणि जर तुम्ही तिथं कॅन्सल या बटनवर क्लिक केला तर काय होतंय? तुम्ही ऍज इट इज त्याच पेजवर थांबता ना. फक्त काय होतं? त्याच्यामध्ये ज्या काही फील्ड तुम्ही फिल केलेल्या होत्या त्या एम्प्टी होतात. राईट. मग एक्सपेक्टेड रिझल्ट तसाच यायला पाहिजे. बरोबर. मग काय इथं यायला पाहिजे? इट शुड रिमेन इन लॉग इन पेज विथ ब्लँक फील्ड. ओके. इन लॉग इन पेज विथ ब्लँक फील्ड असंच होतं ना तुमचं नेहमी. सो आपण जे काही तयार करणार आहोत ई कॉमर्स लॉग इन फॉर्मसाठी त्याच्यामध्ये पण तसंच झालं पाहिजे. इट शुड रिमेन इन लॉग इन पेज विथ ब्लँक फील्ड. राईट. सो हा एक्सपेक्टेड रिझल्ट झाला. मग ऍक्च्युअल रिझल्ट काय आला आहे? तर इट शोज लॉग इन पेज विथ ब्लँक फील्ड्स. ओके. ऍक्च्युअल रिझल्ट पण काय आला? इट शुड ते काय शो करतं? इट शोज लॉग इन पेज विथ ब्लँक फील्ड. राईट. आता हे फील्ड पण काय करते? मग इथं काय झालं? ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आलं का? सो ह्याचं स्टेटस काय येणार? पास येणार. राईट. ओके. आता मी ही जी काही टेस्ट केस क्रिएट केलेली आहे ती सुद्धा काय करते? बोल्ड करून घेते, जेणेकरून तुम्हाला जेवढ्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत त्या इझिली डिस्प्ले होतील. राईट. सो आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय केलं? तर जे काही तुमचं लॉग इन फॉर्म असणार आहे ई कॉमर्ससाठीचा, मग ते फ्लिपकार्ट, अमेझॉन सारखे नंबर ऑफ वेबसाईट्स, ऍप्लिकेशन्स असतील तुमचे, त्यासाठीचे जे काही लॉग इन फॉर्म असणार आहेत त्यासाठी आपण टेस्ट केसेस डिझाईन केलेले आहेत. ओके. मग टेस्ट केसेस डिझाईन करत असताना आपण कोणकोणत्या फील्डसाठी केलं? मग त्या टेस्ट केसचं डिस्क्रिप्शन आपण काय काय दिलं किंवा टेस्ट केसचं नेम, तर ते युजर नेमसाठी, पासवर्डसाठी, सबमिट या बटनसाठी आणि कॅन्सल या बटनसाठी आपण काय केलेले आहेत? टेस्ट केसेस डिझाईन केलेले आहेत. लक्षात येतंय का? ओके. मग त्याच्यामध्ये काय केले आपण? युजर नेमसाठी काय केलं आणि पासवर्डसाठी स्टेप कुठली केली? तर ते जे काही युजर नेम, आयडी किंवा पासवर्ड असेल तो अल्फान्यूमरिक असणं गरजेचं आहे. मग अल्फान्यूमरिक मध्ये काय सांगितलं आपण? ते अल्फाबेट्स A to Z प्लस नंबर 0 to 9 ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असलं तरी चालेल. ओके. हे युजर नेम आणि पासवर्ड साठी बघितलं आपण. मग त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड रिझल्ट काय सांगितला? तर इट शुड एक्सेप्ट दी पासवर्ड किंवा युजर नेम जे काही असेल ते. मग ऍक्च्युअली ते एक्सेप्ट केले का? तर इट इज एक्सेप्टेड झालं. त्यामुळे काय झालं? त्याचं स्टेटस पास झालं. राईट. मग त्याच्यानंतरची टेस्ट केस आपण बघितली ती सबमिट या बटनसाठी. मग जर व्हॅलिड युजर नेम आणि पासवर्ड असेल आणि त्याच्यानंतर जर आपण सबमिट या बटनवर क्लिक केलं तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे? तर तो यायला पाहिजे की इट शुड गोज टू दी नेक्स्ट पेज. मग ऍक्च्युअली तसं झालंय का? हो. तर इट इज गोइंग टू दी नेक्स्ट पेज. सो इथं स्टेटस काय येणार? पास येणार.
मग सेम कॅन्सल या बटनसाठी केलं आपण टेस्ट केस जनरेट. मग यामध्ये काय होतं, ज्यावेळी आपण कॅन्सल या बटनवर क्लिक करतो त्यावेळी आपण ऍज इट इज त्या लॉग इन पेजवरच काय होतं, रिमेन झालं पाहिजे, ऍज इट इज तिथंच राहिलं पाहिजे. फक्त त्या ज्या काही फील्ड असणार आहेत पासवर्डची किंवा युजर आयडीची त्या काय झाल्या पाहिजेत, ब्लँक झाल्या पाहिजेत. हा एक्सपेक्टेड रिझल्ट आहे. मग ऍक्च्युअल रिझल्ट काय आला तर इट शोज लॉग इन पेज विथ ब्लँक फील्ड. तर ते ऍज इट इज लॉग इन पेजवरच रिमेन्स राहिला आणि विथ ब्लँक फील्ड्स, ज्या काही फील्ड्स आहेत त्या ब्लँक झाल्या. म्हणजे ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम झाला का, झाला. सो ह्याचं पण स्टेटस काय आलं, पास आलं. लक्षात येतंय का? ओके, इथं आपलं आजचं प्रॅक्टिकल संपतंय. थँक्यू.